श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते। श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते। यंदा 19 जुलै म्हणजेच मंगळवारी नागपंचमी साजरी केली जाणार आहे। शिवपुराणात याचं महत्त्व अधोरेखित केले आहे। या दिवशी नागदेवाची पूजा केल्याने जीवनातील संकट दूर होतात। नाग हा भगवान शिवाचा गण मानला जातो, त्यामुळे त्याची पूजा केल्याने भगवान शिवाचेही आशीर्वाद मिळतात। या दिवशी नागाला दूध, फळ आणि नैवेद्य अर्पण केला जातो। पौराणिक शास्त्रानुसार नागदेवता पंचमी या तिथीचे स्वामी आहेत, त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने अधिक पटीने फळ मिळते। या दिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक करणंही शुभ मानलं जातं। काल सर्पदोष असलेल्यांनी या दिवशी पूजा केल्याने समाधान लाभतं। पंचांगानुसार शुक्ल पक्षातील पंचमीला शिवयोग तयार होत आहे, त्यामुळे या दिवशी पूजनाचे दुप्पट फळ मिळेल। या दिवशी नागदेवतेचे दर्शन होणे देखील शुभ मानले जाते। नागपंचमीची पूजा केल्याने काल सर्पदोष दूर होण्यास मदत मिळते। कुंडलीतील राहू आणि केतू संबंधित दोषापासून मुक्ती मिळते। मनातील इच्छा पूर्ण होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते। तसेच भगवान श्रीकृष्णाने काल या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित बाहेर येण्याचा दिवस म्हणून नागपंचमी साजरी केली जाते। या दिवशी अनंत, वासुकी, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 8 नागाची विधिवत पूजा केली जाते। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा ह्या केल्या जातात। आणि म्हणूनच उद्या आहे मंगळवार, त्याचबरोबर आली आहे नागपंचमी। अतिशय दुर्मिळ योग आणि या योगामध्ये आपल्याला इथे ठेवायचं आहे फक्त 1 रुपयाचं नाणं। हे नाणं ठेवल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल। धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहे। लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छापूर्ती करता, कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो। तर ते 1 रुपयाचं नाणं आपल्याला कुठे ठेवायचं, कोणत्या वेळेत ठेवायचं, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। पौराणिक कथेनुसार हिंदू धर्मात नागाला देवाचं स्वरूप मानलं जातं आणि त्याची पूजा केली जाते, कारण महादेवांच्या गळ्यात वासुकी नावाच्या नागदेवतेला स्थान प्राप्त आहे। तर श्रीहरी विष्णू देखील शेष नागावर विश्राम करतात, त्यामुळेच आपल्याकडे नागांना पूर्वीपासूनच पूजनीय मानले जाते। नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते आणि आपल्या कुंडलीमध्ये असणारा काल्प सर्पदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, त्यानंतर देवघरामध्ये दिवा हा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। या दिवशी पाटावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र रेखाटावे किंवा मातीचा नाग आणून त्याची पूजा करावी। नागदेवतेला दूध व लह्यांचा नैवेद्य अर्पण करावा। त्यासोबतच दुर्वा, दही, गंध, अक्षदा आणि फुले वाहून विधिपूर्वक पूजा करावी। पूजेदरम्यान निरंतर ओम नागदेवताय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करत राहायचा आहे। तसेच पूजा करून झाल्यानंतर आपल्याला नागपंचमीच्या कथेचं पठण किंवा श्रवण सुद्धा करायचं आहे। देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा। आता काही कारणास्तव तुम्हाला सकाळीच करायला शक्य नाही झालं तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता। हा उपाय करण्याकरता आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे, कारण पैशाला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं। आता 1 रुपयाचं जे नाणं आपण घेणार त्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे। आता देवघरामध्ये आपल्याला एक लाल रंगाचा कपडा ठेवायचा, त्यावर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे 1 रुपयाचं नाणं जे आहे ते ठेवायचं आहे। त्या 1 रुपयाच्या नाण्याचा जो एक लिहिलेला असतो तो आपल्याला वरच्या साईडला ठेवायचा। तर या नाण्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत। धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची, एक फूल सुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे। आता आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवा ह्या करायच्यात। आपल्याला 16 वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा दारिद्र्य दहन शिव स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे।
या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर महादेव आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात। आता ज्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपण तांदूळ आणि 1 रुपयाचं नाणं ठेवलेलं त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे। आता ही पोटली त्याचबरोबर 1 लोटा जल आणि ज्या पण वस्तू महादेवांना प्रिय जसे की पांढरी फुलं, पांढरी मिठाई, बेलपत्र, धोत्र्याची फळं ह्या सर्व वस्तू घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला तिथे सर्वप्रथम शिवलिंगावर जल अर्पण करायचं। एक धारेमध्ये आपल्याला जल अर्पण करायचं। जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम, पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे। आता तुम्ही पांढरी फुलं, बेलपत्र, धोत्र्याची फळं, भस्म घेऊन गेले असतील तर तो महादेवांना अर्पण करून घ्यायचं। त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी आवर्जून आपल्याला दूध आणि लाह्याचा नैवेद्य हा महादेवांकरता घेऊन जायचं आहे। आता जी आपण लाल रंगाच्या कपड्यामध्ये पोटली घेऊन गेलेली आहेत ती पोटली आपल्याला शिव मंदिरामध्ये कुठेही गुपचूप ठेवायची। ठेवताना आपल्याला कोणी पाहणार नाही याची तुम्हाला काळजीही घ्यायची आहे। जेव्हा तुम्ही ही पोटली ठेवणार आहे तेव्हा तुम्हाला आवर्जून तुमच्या मनातली इच्छाही बोलायची। तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, नोकरी, व्यवसाय किंवा धन प्राप्तीची तर ती इच्छा आपल्याला मनोभावे बोलायची। त्यानंतर शिव मंदिरामध्ये बसूनच आपल्याला 108 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय आणि स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे। त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून महादेवांना आपली इच्छा पूर्ण करण्याकरता प्रार्थनाही करायची। एकदा हा उपाय केला की आपल्याला आपल्या घरी यायचं। घरी येताना वाटेत कोणाशी आपल्याला बोलायचं नाही आहे। आता नागपंचमीला तुम्ही हा उपाय सुरू केलेला आहे तर तुम्हाला सलग 21 दिवस तुमच्या घरामध्ये कणकधारा स्तोत्राचं तसेच दारिद्र्य धनशिव स्तोत्राचं पठण हे करायचं आहे। घरामध्ये दररोज कनकधारा स्तोत्राची सेवा केल्यामुळे आपल्या घरावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते। तसेच घरामध्ये दररोज दारिद्र्य धनशिव स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर व्हायला लागतं। अर्थात काय जेव्हा आपण कष्ट करतो, मेहनत करतो ते आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागते। त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी ती आपल्याला प्राप्त व्हायला लागते। लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री शिवाय नमस्तुभ्यम, हर हर महादेव।